व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अदर कंपनीज अँड आवर कंपनी? की जे प्रोडक्ट बनवतोय 100% ऑर्गॅनिक आहेत. काय आहेत? छाती ठोकपणे सांगतो, चॅलेंज देऊन सांगतो, बाहेरच्या कुठलीही डायरेक्ट मार्केटिंग कंपनी असू द्या, त्यांच्याकडे ह्या क्वालिटीचे प्रोडक्ट नसणार जे सनेजकडे आहेत आणि प्युअर 100% ऑर्गॅनिक आहेत. काय म्हणतोय मी? आता कोरोनाच्या कंडिशनमध्ये सगळं जग थांबलं होतं, पण एक इंडस्ट्री चालू होती. त्या इंडस्ट्रीचं नाव आहे ॲग्रिकल्चर इंडस्ट्री. माझं नाव आहे सतीश सोनावणे. ॲक्च्युली माझं जे क्वालिफिकेशन आहे ते BSc ॲग्री. गेल्या 10 ते 12 वर्षापासून या ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीमध्ये, खास करून ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये माझं 12 वर्षापासून काम आहे. कशामध्ये? सरांनी बोलताना एक मुद्देसूद विषय बोलले की केमिकल फार्मिंग नाही म्हटले, ते ऑर्गॅनिक फार्मिंग. मगाच्यापासून पाहतोय की आपल्याकडे बरेचसे प्रोडक्ट आहेत, जसे की आयुर्वेदिकमध्ये आहेत, आता विषय झाला. तसंच आपले ॲग्रिकल्चरमध्ये जे प्रोडक्ट आहेत सर्व ते सुद्धा ऑर्गॅनिक आहेत. काय आहेत? ऑर्गॅनिक. बरोबर. तर त्याविषयी थोडंसं आपण 1-2 मिनिटं पुढे जाऊयात की आज बघा आपल्याकडे जेवढे प्रोडक्ट आहेत ऑर्गॅनिक, तुम्हाला काय वाटतं का गरज भासली आज आपल्या या ऑर्गॅनिक प्रोडक्टची? इथून पाठीमागे नव्हते का? बरोबर. इथून पाठीमागे होते ना. 1965च्या पूर्वी 1965ला ज्यावेळेस भारतामध्ये हरित क्रांती झाली, त्या कालावधीमध्ये म्हणजे 1972च्या पाठीमागे आपण ऑर्गॅनिक फार्मिंगच करत होतो. बरोबर. 1972 मध्ये जो दुष्काळ पडला, त्या दुष्काळानंतर जे अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली होती, ती अन्नधान्याची टंचाई दूर करण्यासाठी शासनाने काही वर्षांसाठी ही केमिकल जे आहेत तुमची फर्टिलायझर वगैरे जी काही रासायनिक खतं ती काढली होती. बरोबर. आणि त्यांनी काय सांगितलं होतं, शासनाने त्याच्यामध्ये निर्देशित केलं होतं की येणाऱ्या 3 वर्षामध्ये परत ही बंद करायचे. जसं परंतु आपण 1972 पासून 2022 पर्यंत आतापर्यंत बंद केलेत का हो? नाही केली. प्रॉब्लेम काय झाला माहितीये? सपोज धरून चला मी आजारी पडलो, डॉक्टर साहेब इथे, डॉक्टर साहेब मला एक प्रश्नाचं उत्तर द्या, मी आजारी पडलो आणि तुम्ही मला काही गोळ्या रिकमेंड केल्या केमिकल मधल्या, आणि तुम्ही मला सांगितलं सकाळी एक घ्या, दुपारी एक घ्या आणि संध्याकाळी एक घ्या. मी घेतली आणि मला आजारी पडल्यामुळे मला 2 ते 3 दिवसानंतर बरं वाटायला लागलं. डॉक्टर साहेब मला सांगा, मी ते कंटिन्यू करत गेलो तर काय होईल? मी कंटिन्यू केलं. जर केमिकल असेल तर त्याचे साइड इफेक्ट नक्की होणार. 2 वर्ष वापरले मी, अजून पुढं 5 वर्ष. रामनाम सत्य होईल नंतर 100%. बघा हसण्याचा मुद्दा आहे, परंतु या ठिकाणी इथं गोड दडले आपल्या ॲग्रिकल्चर फार्मिंगचं. 3 वर्षांनी बंद व्हायला पाहिजे होते, तरी सुद्धा आपण आजपर्यंत बंद केलेले नाहीयेत. प्रॉब्लेम काय झाले माहितीये? आता प्रॉब्लेम असे की पाहिजे तेवढं उत्पादन भेटत नाही. हा शेतकऱ्यांचा मूळ मुद्दा आहे. बरोबर. कुठेही जा पहिल्यासारखी शेती नाही राहिली म्हणतात. बरोबर. पहिल्यासारखी शेती राहिलेली नाही. तर या पाठीमागचं कारण काय माहिती? कंटिन्युअसली वापरत आलेलो आपण आपले केमिकल्स. बरोबर आहे. केमिकल फर्टिलायझर. आणि त्याच्यामध्ये एका मोठ्या इंडस्ट्रीने परत हातभार लावला ही गोष्ट वाढवण्यासाठी. म्हणजे केमिकलमध्ये अजून 1, 2 ते 3 गोष्टी आल्या, ज्याच्यामध्ये रासायनिक तुम्हाला या ठिकाणी कीटकनाशक, ज्याला केमिकल जे तुमचे कीटकनाशक आहेत, त्यानंतर बुरशीनाशक आहेत, आणि यांची कमी होती म्हणून परत काय झालं माहिती? नवीन इंडस्ट्री उभा राहिली याच्यामध्ये तणनाशकांची. बरोबर आहे. म्हणजे जे आपण कमीत कमी कीटकनाशक आणि बुरशीनाशक हे कमीत कमी त्या पिकावर तरी फवारत होतो, आता तणनाशक आपण डायरेक्ट जमिनीमध्ये फवारतोय. बरोबर आहे. प्रॉब्लेम काय झाले? कीटकनाशक आणि बुरशीनाशक कंटिन्युअसली त्या पिकांवरती स्प्रे केल्यामुळे प्रॉब्लेम काय झाले माहितीये? ते पूर्णपणे तुमच्या प्लांटमध्ये उतरतात आणि प्लांटमधून डायरेक्टली आपल्याला आपण काय करतो, सकाळ सकाळ आपण म्हणतो भेंडीची भाजी खूपच चांगली झाली, केमिकल सुद्धा भरपूर आहे त्याच्यामध्ये, टेन्शन घेऊ नका. बरोबर ना? म्हणजे या सगळ्यामध्ये विषय आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे काही खातोय, बरोबर आहे, ते काय खातोय माहितीये का? वी आर अ कन्झ्युम न्यूट्रिएंट असं म्हटलं तर तसं नाही. तर वी आर नॉट कन्झ्युम न्यूट्रिएंट, वी आर अ कन्झ्युम पॉइझन असं म्हटलं जातं. काय म्हटलं डॉक्टर साहेब? बरोबर आहे. सकाळपासून संध्याकाळ आता फक्त विष खातोय आपण. आणि पॉइझन कसलं माहितीये? हळूहळू मारणार. हे माझं म्हणणं नाही, हा कुणाचं म्हणणं आहे? WHO जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की भारताचं वयोमान साधारणपणे एक सरासरी वयोमान 60 आहे. आता किती आहे? 60.
डॉक्टर साहेब बरोबर. आणि जर हीच जर कंटिन्युअसली राहिलं आपलं भविष्यामध्ये, तर मला नाही वाटत की 50 पर्यंत सुद्धा यायला बसलंय ते. आणि 60च्या पुढे जर आज तुम्ही जगला तर तुम्हाला काय म्हटलं जातं, 1 वर्ष जर जगला तर तो बोनस पॉईंट तुमच्यासाठी. 1 वर्ष बोनस, 2 वर्ष बोनस, 3 वर्ष बोनस, जे काही जगताल ते बोनस मध्ये बरोबर आहे. मग असा सांगायचा मुद्दा असा आहे, हा खूप मोठा विषय आहे, परंतु मी थोडक्यामध्ये सांगतोय. विषय काय आहे की या गोष्टीसाठी आपल्याला या ठिकाणी पुन्हा ऑर्गॅनिक फार्मिंगला हात घालायचा आहे. म्हणजे काय साठी ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे काय, सेंद्रिय शेती बरोबर. पुन्हा या सेंद्रिय शेतीमध्ये हात घालायचा आहे. आणि मला वाटतं सनेज या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने हात घातलेला आहे सनेजनी बरोबर आहे. सनेज मागच्या मला वाटतं 5-6 वर्षापासून जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट याच्याकडे सनेजकडे जे आहेत आपले बरोबर आहे. आता आपण काय करूया, थोडंसं प्रोडक्ट बद्दल थोडंसं 2 ते 3 मिनिटं बोलूयात बरोबर. जे प्रोडक्ट आहेत, ज्याची स्पेशालिटी आहे आपल्याकडे प्रोडक्ट जे आहेत की जे बनवतो आपण, तयार करतो, त्याला मेकिंग प्रोसेस असं म्हटलं जातं. जे मेकिंग प्रोसेस राहते ते अदर जे मार्केटमध्ये प्रोडक्ट भेटतात त्यापेक्षा थोडीशी डिफरंट काय, वेगळी काय बरोबर आहे ना. सगळ्या म्हणजे आपल्या काही सनेज कंपनीकडेच प्रोडक्ट नाही आहेत, बाहेर डायरेक्ट सेलिंग करणाऱ्या भरपूर कंपनीत ना त्यांच्याकडे सुद्धा आहेत बरोबर आहे. मग त्यांच्या आपल्यामध्ये काय फरक आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अदर कंपनीज अँड आवर कंपनी बरोबर आहे. आपल्या ह्याच्यामध्ये डिफरन्स काय, तर डिफरन्स सगळ्यात महत्वाचा पहिला आहे याच्यामध्ये की जे प्रोडक्ट बनवतोय 100% ऑर्गॅनिक आहेत. काय आहेत, सतीश सोनवणे म्हणतो म्हणून ऑर्गॅनिक आहेत असं नाही, किंवा सनेज आणि सनेजचं मॅनेजमेंट या ठिकाणी म्हणतं हे प्रोडक्ट ऑर्गॅनिक आहेत म्हणून नाही. तर त्याचं एक तुम्हाला मी प्रोडक्ट अनालिसिस रिपोर्ट जे आहेत ते तुम्हाला दाखवणार आहे. जे प्रोडक्ट बनवतो ना आपण, पूर्णपणे आपली जी प्रोसेस जी बनते ना, आपल्याला तुम्हाला माहिती आहे देशी गाय आपली ऐकली. आता कुठल्या गायचं दूध पितो आपण, जर्सी. देशी गायचं कोणी पितं का इथं, मूळ मुद्दा हाच आहे बरोबर आहे. देशी गाय आपण हटवली, आता जर्सी आणली. आपल्या ज्या प्रोडक्ट मेकिंग प्रोसेसमध्ये जे प्रोडक्ट तयार करतो त्याच्यामध्ये देशी गायच्या गोमूत्रापासून तयार केलेलं जे वर्मी वॉश आहे, त्याला मराठीमध्ये गांडूळ पाणी असं म्हटलं जातं, त्या प्रोडक्टचा यूज केला जातो. कशामध्ये, आपल्या प्रोडक्टमध्ये. भारतातल्या कुठल्याच प्रोडक्ट मध्ये देशी गायीपासून तयार केलेल्या या प्रोडक्टचा वापर केला जात नाही, फक्त आपल्या प्रोडक्ट मध्ये केला जातो. काय म्हटलं मी. आता दुसरी महत्वाची गोष्ट की ही मेकिंग प्रोसेस याच्यामध्ये झाली, हे कंटेंट्स जे आहेत ते देशी गायमधून उतरतात. जवळजवळ ते जे काय आपण वापरतोय गांडूळ पाणी किंवा वर्मीवॉश, याच्यामध्ये 152+ न्यूट्रिशन ऑलरेडी त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात, त्याच्यामध्ये येतात, तयार होतात. बाहेरून काही जास्त टाकायची गरज पडत नाही. बाकीच्या मध्ये अजून काही कंटेंट्स आपण त्यामध्ये टाकतो आणि ते प्रोडक्ट तयार करतो. या पद्धतीने पूर्णपणे मेकिंग प्रोसेस आहे. दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये जे प्रोडक्ट बद्दल मी म्हटलं ना, आपल्याकडे 3-4 प्रोडक्ट आहेत, त्याचे मी नावं घेतो. पहिला आहे फंगीसाइड म्हणून सनशिल्ड आहे, सुपर स्ट्रायकर, सन प्रोटेक्टर. एक हे 2 याच्यामधले कीटकनाशक आहेत, सुपर स्ट्रायकर आणि सन प्रोटेक्टर बरोबर. आणि सनशिल्ड जे आहे तुमचं बुरशीनाशक आहे बरोबर आहे. छाती ठोकपणे सांगतो, चॅलेंज देऊन सांगतो, बाहेरच्या कुठलीही डायरेक्ट मार्केटिंग कंपनी असू द्या, त्यांच्याकडे ह्या क्वालिटीचे प्रोडक्ट नसणार जे सनेजकडे आहेत आणि प्युअर 100% ऑर्गॅनिक आहेत. काय म्हणतोय मी मगाशी म्हटलं तुम्हाला, काय म्हटलं तुम्हाला, सतीश सोनवणे कुठल्या गोष्टी पुराव्याशिवाय बोलत नाही. कुठल्याही डायरेक्ट सेलिंग कंपनीमध्ये जाऊन पहा, याचे प्रोडक्ट अनालिसिस रिपोर्ट आहेत का. आपल्याकडे आपल्या प्रोडक्टचे प्रोडक्ट अनालिसिस रिपोर्ट आहेत. आता ह्याला काय म्हणायचं माहिती आहे, हे थोडं मी थोडं उघडून सांगतो जरा 1-2 मिनिटांमध्ये. ऍक्च्युली भारतामध्ये नाही, महाराष्ट्राचा घेऊ विषय आपण. महाराष्ट्रामध्ये 3 लॅब आहेत. किती, ज्याला सेंट्रल गव्हर्नमेंट अप्रूव्ड असतं, इथं लिहिलेलं असतं बघा, सेंट्रल गव्हर्नमेंट अप्रूव्ड. आपण ज्यावेळेस प्रोडक्ट ट्रेनिंग घेणार ना त्याच्यामध्ये दाखवणार तुम्हाला. फक्त एक सेंट्रल गव्हर्नमेंट अप्रूव्ड 3 लॅब आहेत. एक आहे पुण्यामध्ये, दुसरी आहे सांगलीमध्ये आणि तिसरी आहे नागपूरमध्ये. त्याच्यामधली जी सांगलीमध्ये डॉक्टर सतीश खांबे म्हणून आहेत, त्यांची लॅब आहे ही. त्या लॅबमधून आपले सगळे प्रोडक्ट टेस्ट करून आलेले आहेत. याच्यामध्ये काय केलं जातं माहिती का, भारतामध्ये नाही जगामध्ये जेवढे केमिकल्स आहेत, केमिकल म्हणतोय टोटल आहेत किती, काउंट 252. आपल्या प्रत्येक प्रोडक्टची टेस्ट 252 केमिकल ह्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत का नाही टेस्ट केलं जातं. काय केलं जातं,
टेस्ट केलं जातं आणि आपले सगळे जे प्रोडक्ट आपण टेस्ट केलेत ना, सगळे रिपोर्ट नील आलेत. काय आलेत? सगळे रिपोर्ट नील आलेत. याच्या पाठीमागचं एक कारण सांगतो. ज्यावेळेस आपण बाहेरच्या देशांमध्ये, युरोपियन कंट्रीजमध्ये कुठलेही प्रोडक्ट जर असेल आपल्याकडे, ज्यावेळेस निर्यात करायचं असेल आपल्याला भारतामधून अदर कंट्रीजमध्ये, खास करून युरोपियन कंट्रीजमध्ये, बरोबर आहे, ज्यावेळेस जाताना कुठलेही प्रोडक्ट, भेंडी जाते तुमची, खास करून सांगली भागातून द्राक्ष जातं, बरोबर सर, सांगली भागातून द्राक्ष जातं, तर तुम्हाला माहिती असेल तासगाव, तर त्याच्यावरती युरोपियन कंट्रीची मानांकन आहेत ना, ही मानांकनं ही आहेत. काय आहेत युरोपियन कंट्रीची मानांकन? माझ्या हातामध्ये आहेत. 252 केमिकल्स त्याच्यामध्ये काय आले पाहिजेत? नील आले पाहिजेत. नील त्याचं 0.05च्या वरती प्रमाण नसलं पाहिजे तरच तिकडे ते आपलं द्राक्ष किंवा कुठलीही भेंडी वगैरे ते घेतात, बरोबर आहे. मग अशी जर प्रोडक्ट, आता काय करायचं आपल्याला, शेतकऱ्यांना आपण प्रमोट करतोय ऑर्गॅनिक म्हणून, बरोबर आहे, आणि त्याच्यामध्ये केमिकल जर आढळलं तर ती घेणार का परत उद्या? नाही. आपले प्रोडक्टच अगोदर आपण टेस्ट केलेले, त्याच्यामुळे त्या प्लांटमध्ये यायचा विषयच येत नाही, बरोबर. आणि अभिमानाने सांगतो, खात्रीने सांगतो की डायरेक्ट सेलिंग मधली कुठलीही कंपनी नाही की त्या कंपनीकडे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत आणि ते लॅब टेस्टेड आहेत. काय आहेत? सनेजकडे फक्त भारतामध्ये मला वाटतं सनेजची एक कंपनी ज्यांच्याकडे लॅब टेस्टेड प्रोडक्ट आहेत. आता दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी सांगतो की आता आपला नेक्स्ट पडाव जो विषय आहे, माझ्याकडून तुम्हाला काय मदत राहील आता, बरोबर, डेव्हलपमेंटसाठी काय मदत राहील? पहिली महत्वाची गोष्ट, तुमच्या जिल्ह्यामध्ये ज्या काही जिल्ह्यामधून तुम्ही आले असताल त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण काय करणार, इथून पुढं येणाऱ्या कालावधीमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक प्रोडक्ट ट्रेनिंग करणार आहोत. काय करणार? आता पहिला त्या ठिकाणी उपस्थिती प्रोडक्ट ट्रेनिंगला सगळ्यांची चांगली पाहिजे, बरोबर आहे, आणि जो काय ज्ञान या ठिकाणी मिळणार ते आत्मसात केलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, माझ्याकडून अजून काय हेल्प राहील तुम्हाला, दुसरी हेल्प राहील या ठिकाणी, तुमचे जेवढे काही प्रॉब्लेम्स मार्केटमधून येतील, काही येऊ द्या, XYZ, शेतकऱ्यांचे असू द्यात, काही असू द्यात, एक नंबर सरांकडून तुमच्यामध्ये स्प्रेड केला जाईल. त्याच्यावरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला जे काय प्रश्न असतील तुम्ही विचारा, काय तुम्ही कॉलही करू शकता अर्जंट असेल तर, बरोबर आहे. तुम्हाला एखाद्या पिकामध्ये काय प्रॉब्लेम वाटला त्याचे फोटो मला पाठवू शकता, त्याचं समाधान, शंका निरसन सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी तुम्हाला करून देईल, बरोबर. आता तिसरी महत्वाची गोष्ट, आपल्याला काय करायचंय, आपली जबाबदारी काय, प्रत्येकाची जबाबदारी काय? पहिली जबाबदारी प्रत्येकाची असणार आहे या ठिकाणी की हे काही एका दिवसाचं काम नाहीये. ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे हे एका दिवसाचं काम नाही, याला टायमिंग लागणार आहे, बरोबर आहे. इट विल टेक्स साधारणपणे वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 3 वर्षाचा हा टायमिंग पिरियड असेल. आपल्याला काय करावं लागेल, हळूहळू याच्यामध्ये सुधारणा करावी लागेल. ह्या वर्षी केमिकल 25% कमी केलं, पुढच्या वर्षी 50% केलं, तर पुढच्या वर्षी 75% केलं. असं करून 4-5व्या वर्षी आपण ते नील प्रोडक्ट बनवूयात आणि ते फाईन अँड प्रोडक्ट, चांगलं प्रोडक्ट ज्याला आपण 100% ऑर्गॅनिक म्हणू शकतो, ते आपण आपल्या कंपनी मार्फत सुद्धा बाजारात भविष्यामध्ये आणू शकतो. इथपर्यंत प्लॅनिंग आपण करूया. फक्त मला वाटतं की या ठिकाणी तुमच्याही साथीची तेवढीच गरज आहे, कारण तिथपर्यंत जाणं, शेतकऱ्यांपर्यंत प्रोडक्ट पोहोचवणं, सगळं वर्कआउट करणं, बरोबर आहे, हे काय माझं एकट्याचं काम या ठिकाणी नाही, किंवा राठोड सरांचं काम नाही, किंवा सावंत सरांचं काम नाही, हे सगळ्यांचं मिळून आपल्या सगळ्यांचं काम असणार आहे, बरोबर आहे. तरी सुद्धा मी या ठिकाणी सांगतो की तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स येतील, काही येऊ द्या उद्यापासून, बरोबर आहे, ते तुमचे सगळ्यांचे प्रॉब्लेम्स म्हणजे ते माझे प्रॉब्लेम झाले, बरोबर. हे मी या ठिकाणी तुम्हाला ग्वाही देतो की ते 100% मी सोडवल. पहिला क्वेश्चन माझा हा असेल की शेतकऱ्यासंग असं 2-3 पॉईंट काय बोलावे की ज्याच्यामुळे तू लगेच मला पाहिजे, सांगा पटकन सांगा. एक महत्वाची गोष्ट सांगतो, ज्यावेळेस बरेचशी जे आपले लीडर्स आहेत शेतकऱ्यांमध्ये जातात, बरोबर ना, तर काय बोललं पाहिजे हा महत्वाचा प्रश्न पडतो. आपण काय करतो माहिती का, जातो शेतकऱ्यांकडे जातो आणि ते आपले परिचयाचे असतील किंवा कुणी त्यांचं रेफरन्स दिलेला असेल, आपण जातो डायरेक्ट काय करतो, जाऊन बसतो आणि काय म्हणतो, हे आमचे प्रोडक्ट,
काय हे असे हे असे हे असे हे असे, कारण त्या शेतकऱ्याकडे तुम्ही एकटे नाही हो, बरेच जण आलेले असते त्याच्या पाठीमागे. त्याला काय वाटतं की ठीक आहे चला आता आलाय ना, याला चहा पाजायचा आणि कस तरी माघारी पाठवायचा. हा त्याच्या शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये एक ठरलेलं असतं, कारण का मार्केटमध्ये तुम्ही एकटे नाहीत हो, सगळे आहेत, बरोबर ना. मग तुमचं प्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे की त्यापाशी जाऊन लगेच आपलं प्रोडक्ट लगेच बाहेर काढून सगळ्या गोष्टी बोलण्याचा संदर्भ नाहीये. बोलण्याचा संदर्भ कुठून सुरुवात करायची, सपोज तुम्ही ते तुमचे रिलेटिव्ह आहेत, जायचं बसायचं थोड्या वेळ त्यांच्याबरोबर, थोड्याशा गप्पा मारायच्या इकडच्या तिकडच्या. तुम्हाला नाही इंटरेस्ट त्याच्यामधलं तरी मारा, त्याला इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये मारा, बरोबर आहे. त्याचा काय इंटरेस्ट असेल बाबा, त्याचं काहीतरी दुःख समजून घ्या, असा प्रॉब्लेम आहे तसा प्रॉब्लेम आहे, हो ठीक आहे ऐकून घ्या, बरोबर आहे. किंवा तो म्हणतो असं असं झालंय, त्यानंतर तुम्ही त्याला काय प्रश्न करा, तो नाही बोलला तर तुमच्याकडे काय नाही असंच बोला, तुमच्याकडे क्षेत्र किती आहे, बरोबर आहे, किती क्षेत्र आहे, तुम्हाला चांगलं XYZ आहे, कुठली पिकं आहेत, हे आहेत, मग उत्पन्न काय निघतं, असं असं उत्पन्न निघतं, बरोबर ना. मग क्षेत्र घराच्या शेजारीच आहेत का, बरोबर. सुरुवात अशी करा, 5-10-15 मिनिट, 5-10 मिनिटं जाऊ द्या, बरोबर आहे. मग ऍक्च्युली तुम्ही काहीच बोला नाही. हे म्हणतो की आतापर्यंत जी लोक आलेत ते फक्त पहिल्यांदा प्रोडक्ट घेऊन बसतात, हा काहीच बोलायला तयार नाही, प्रोडक्ट बद्दल आपण बोलत नाही. नंतर तो होऊन म्हणतो काय विषय, काही नाही, बरोबर आहे. आपले जे प्रोडक्ट आहेत ना, तुम्हाला जेवढे समजून सांगता येतील हळूहळू समजून सांगा, बरोबर आहे. समजून सांगितल्यानंतर त्याचा पुढचा प्रश्न असणार, बरेच जण आले तो कालही 2-3 जण येऊन गेले, बरोबर ना. आता क्लोजिंग पॉईंट इथं तुमचा राहणार आहे. क्लोजिंग पॉईंट मध्ये काय गोष्टी बोलायच्यात तुम्हाला, सगळं तुम्ही प्रेझेंटेशन वगैरे केलं, बरोबर आहे. कारण बरेचसे लोक काय म्हणतात माहितीये का, की फक्त सेल करायचंय म्हणून हे सगळं घेऊन टाका, हे पण घ्या, हे पण घ्या, हे पण घ्या, हे पण घ्या, बरोबर आहे. सगळं पिच करत बसतात त्याला. मग त्यालाही कळत नाही की नक्की किती प्रोडक्ट घ्यायचे. त्याची तुम्ही 5-10 मिनिटं बोलल्यानंतर तुम्हाला माहिती पडणार आहे काय ना काहीतरी, कुठला तरी मायनस फ्रॉम आहे की बाबा ऑर्गॅनिकसाठी एखादा विषय निघेल की ऑर्गॅनिकसाठी माझ्याकडे आळीसाठी प्रोडक्ट नाही, झाला तुमचं समाधान. आपल्याकडे आहे कुठले सर, आपल्याकडे 100% ऑर्गॅनिक आहे, सन प्रोटेक्टर, बरोबर ना, हे वापरून बघा, बरोबर. ऑर्गॅनिक आहे का, तर 100% आहे, लॅब टेस्टेड आहे सर, याच्यावरती कोणी शंका घेऊ शकत नाही. एखादं कुठले तरी प्रोडक्ट पिच करा त्याला, मग ते म्हणजे ठीक आहे वापरून, सिंगलच सांगताय ना तुम्ही, बरोबर आहे. मग कुठल्या एका प्रोडक्ट पासून सुरुवात करा, कुठल्या तरी द्या त्याला वापरायला. किंवा काय करू शकता तुम्ही, त्याचे 5 एकर क्षेत्र आहे, बरोबर आहे सर, 5 एकर क्षेत्राला वापरूच नका, बरोबर आहे. तुम्ही काय करा, तुमच्या अर्धा एकराला वापरा, बरोबर आहे. मग इथून पासून सुरुवात करू शकता तुम्ही. आणि जर रिझल्ट वाटला सर, तर आपण पुढं याच्यावरती चर्चा करूयात. ओके. सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्याचा वेग पॉईंट काय आहे की पहिलं तर ते शेतीमध्ये खर्च 1 लाख रुपये खर्च करतात आणि ते हिसाब कधी लिहित नाही, त्यांनाच कळत नाही शेतीत. जर त्यांचे बाहेरचे पोरं म्हणतात आम्ही तुम्हाला घरी एवढे पैसे देतो, तुमचा हिसाब, ते म्हणते असं काही नाही भाऊ, चालूच असते. कोणाला अनुभव आहे, ते म्हणते विहिरीला गेले आणि कळलं नाही आम्हाला. म्हणजे 1 लाख रुपयाचं उत्पन्न असतं, 90,000 त्यांचा खर्च जायला असतो, त्यांची मेहनत वजा केली तर ते मायनसमध्ये असतात. तर मला असं वाटतं शेतकऱ्या संघ जी ओपनिंग आहे, पहिलं तर त्यांना विचारावं किती वर्ष झाले शेती करताय, तुमचा खर्च किती होतो, तुमचं जर रोजंदारी काढली तर उत्पन्न किती राहतंय. त्यानंतर मग ते म्हणू शकतात पीक पण कमी निघतंय, भाव पण भेटत नाहीये, असं पण होऊ शकतं. तर त्यांना ह्या पॉईंटवर तर ॲग्री करावं लागेल, भाव कमी जास्त होईल. पण आपली ओव्हरऑल जर बघितलं, तुम्ही एवढ्या वर्षापासून शेती करताय, आता जर तुम्हाला शेती करायची असेल तर तुम्ही शेती करताय कशासाठी, तुमची जमीन चांगली राहावी, प्रॉफिट यावं आणि कमी खर्चामध्ये कमी मेहनतीमध्ये शेती व्हायला पाहिजे. किती लोकांना वाटतं. तर त्यांना हे सांगू शकतो, माझ्याकडे सोल्युशन आहे की येणाऱ्या 3 वर्षात तुमची 10-15 वर्षाची केमिकलनी विषारी शेती झाली आहे, ते 3 वर्षात क्लिअर होईल. ऐकायचं का आयडिया, हा पहिला रूल. दुसरा पार्ट, वार्षिक एकरी तुम्ही किती खर्च होतोय तुमचा, एकरी ओव्हरऑल 2-3 टाईपचे पिकं आहेत, तर मला वाटतं 10,000, 15,000, 25,000, 40,000 पण एकरी खर्च करतात लोक, माहिती आहे का. 40,000 त्यांना सांगायचं तर तुमचा एकरी खर्च होतोय, पहिल्याच वर्षापासून मी 50 ते 60% कमी करू शकतो. ऐकायचंय का. पहिला पार्ट शेती जमीन क्लिअर करणार, दुसरा पार्ट मी खर्च कमी करणार, आणि तिसरा पार्ट जे उत्पन्न तुम्हाला होऊ राहिलंय, आमच्याकडे शेकडो लोकांचे अनुभव आहेत, त्या उत्पन्नामध्ये जवळपास मी 80 ते 100% बदलाव आणू शकतो. ऐकायचंय का. आणि मग आपले प्रोडक्ट चालू करा. हे ओपनिंग क्वेश्चन जर केले असे तर समोरच्याला काय करायचे, खर्च कमी करायचा आहे, उत्पन्न वाढायचे आणि जमीन चांगली करायची. किती लोकांना वाटते 3 मेजर पार्ट आहेत.
आणि आता सरांनी जे सांगितलं सर आम्हाला माहीत नव्हतं की हे 256 केमिकल अप्रूव्ह केले जातात. आता किती 252 केमिकल अप्रूव्ह केले जातात. तर हे फक्त सनेजच करू राहिले, सनेजच प्रोडक्ट्स असे. मला वाटतं की सर या ठिकाणी फक्त भारतामध्ये डायरेक्ट सेलिंग मधली फक्त सनेजच कंपनी त्यांच्याकडे ऑलरेडी. सर मला आतापर्यंत वाटतंय की 25 वर्षात भरपूर नेटवर्क मार्केटिंगच्या कंपन्या फक्त ॲग्रिकल्चरवर काम केलेत आणि आमचे लोक तर 2% पण नव्हते करत, कारण काय आम्ही विचारायचं बांधावर जातात. बरोबर ना. आणि तुम्ही आता जे सांगितलं आपल्या प्रोडक्टवर, मला असं वाटतं मागचे 50 वर्षाच्या सगळ्या कंपनी एकीकडे आणि 3 वर्षात भारतातल्या प्रत्येक शेतीमध्ये. तर याच्यामध्ये माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे सर, तर शेतकरी जो आहे याच्यामध्ये आपला एकरी खर्च किती, म्हणजे काही लोकांचं म्हणणं आहे मी शेतकरी आहे, कुठं तुमचे ऑर्गॅनिक वापरता, खर्च जादा, पीक पण कमी आणि भावाचं काही माहित नाही. सरांच्या प्रश्नाचं उत्तर देतो. पहिली महत्वाची गोष्ट की सरांनी सांगितलं ते महत्वाची गोष्ट बरोबर आहे. त्याचा उत्पन्न खर्च आहे ना त्यापेक्षा जे येणारं उत्पन्न आहे ना ते कमीच राहतं, बरोबर आहे. पण त्याकडे कॅल्क्युलेशनच नाहीये, त्याच्यामुळे त्याला काय वाटतं की चला ह्या वर्षी झालं पुढच्या वर्षी होईल, होप्स असतात अशा. आता आपण पिच करताना काय करू शकतो, बरोबर आहे. त्यांचा उत्पादन खर्च तुम्ही काढला की बाबा धरून चालू ऊसासारखं एखादं पीक आहे आणि त्याला 40,000 रुपये या ठिकाणी लागतायत, बरोबर आहे. आता जर 40,000 रुपये लागतात तर तुम्ही काय करू शकता, पहिले 10-12 हजार रुपये याच्यामधले कसे उडवता येतील ते विचार करायचा. कशामध्ये उडवता येतील, तुमच्या रासायनिक खतांमध्ये, बरोबर आहे. मग तो किती खत वापरतोय, बरोबर आहे. त्याच्यामध्ये साधारणपणे धरून चालू की त्याकडे तो एक 15 बॅग वापरतोय, बरोबर ना. त्याच्यामधले आपण काय करू शकतो, एक 4 ते बॅग त्या ठिकाणी कमी करून टाकायच्या, बरोबर आहे. 4 ते 5 बॅग या ठिकाणी कमी करून टाकले की ऑटोमॅटिक 8-10-12 हजार रुपये या ठिकाणी तुमचे कमी होतात, बरोबर आहे. कमी झाले की आपला प्रोडक्ट त्या ठिकाणी देण्यासाठी वाव निर्माण होतो. आता देण्यासाठी कुठले प्रोडक्ट द्यायचे, फक्त त्याला सुरुवातीला देताना काय करा माहिती आहे, गवसासारखं पीक असेल तर सॉइल केअर सारखं प्रोडक्ट जे आहे पहिल्यांदा पिच करून द्या, बरोबर आहे. जमिनीमधून दिलं, ओके. त्यानंतर स्प्रेसाठी जी काही 2 प्रोडक्ट आहेत आपल्याकडे, मॅजिक आहे किंवा ग्रीन आहे, बरोबर आहे, बूस्ट आहे. किंवा उसाला तुम्हाला ग्रीन आणि बूस्टच द्यायचे फक्त स्प्रेसाठी, 2 ते 3 स्प्रे या ठिकाणी सफिशियंट होऊन जातात. आणि हे जर 2 विषय काढला आणि एक आपल्याला या ठिकाणी आपलं शुगर केन किट, बरोबर आहे, ह्याचा हिशोब काढला तर मला नाही वाटत सर की 5-6 हजारापेक्षा वरती खर्च जाईल म्हणून. तुमचा नाही जाणार, बरोबर जाईल 4,596, म्हणजे माझं कॅल्क्युलेशन राईट होतं. 5,000च्या पुढे तुमचा खर्च जाणार नाहीये, बरोबर आहे. मग तुम्ही खर्च केले होते किती, काढले होते किती, 12,000 रुपये त्याच्यामधून काढले होते, 12-13 हजार रुपये. आणि त्यात आपले फक्त प्रोडक्ट किती गेले, 4-5 हजाराचे. मग शेतकरी तयार होईल. शेतकरी काय म्हणेल, अरे हे आलाय खरं, बरोबर आहे, आणि यांनी 10-12 हजार रुपये माझं कमी केलं, त्यातलं 5-6 हजार वाचवलं सुद्धा, यांचे प्रोडक्ट फक्त 4-5 हजाराचे घ्यायचे, काहीच प्रॉब्लेम नाही. एकदा करून बघायला काय हरकत आहे, बरोबर आहे. एक बार करणे में क्या जाता है, बरोबर आहे. तो तयार होणार लगेच त्या ठिकाणी, बरोबर आहे. मग त्याला काय म्हणू शकता तुम्ही, किंवा ठीक आहे तुमचं किती क्षेत्र, तो काय म्हणेल की एवढं क्षेत्र आहे सर, एवढ्याला नका वापरू, 1 एकराला ट्राय करून बघा. मग तो म्हणलं अजून लय भारी झालं, 1 चक्राला म्हणतोय, हा सगळ्याला नाही. म्हणजे तो या ठिकाणी 100% तयार झाला. आपण हे जे सगळे काही प्रश्न आहेत ना, डिटेलमध्ये चर्चा जे आहे ना आपल्या प्रोडक्ट ट्रेनिंग मध्ये करू आपण. आपल्याकडे जे आता सरांनी सांगितलं की जे काय प्रॉडक्ट्स आहेत ते प्रॉडक्ट्सची क्वालिटी काय असेल, त्यानंतर नक्कीच सेंद्रिय शेती म्हणजे काय, ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे काय. बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये कन्फ्युजन असतं, माझ्या पण डोक्यामध्ये पहिल्यांदा कन्फ्युजन होतं. पहिल्यांदा मी माती काय बघायला गेलो, त्यानंतर पीक काय बघायला गेलो, त्यानंतर मार्केटमध्ये मिळणारे जे काय बाकीचे PGR असतील म्हणजे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर वगैरे जे मिळतात ते सगळ्या गोष्टी मी बघायला गेलो. मला मार्केटमध्ये गेल्यानंतर एक गोष्टच फक्त कळाली की जिथं रिझल्ट आहे तिथं धंदा आहे. आता रिझल्ट कशाचा आहे, रिझल्ट फक्त जमिनीच्या वर पिकाला लाली लिपस्टिक लावून फक्त 1-2-3 दिवसामध्ये ग्रो झालं ना पीक की शेतकऱ्याला वाटतं बास बेस्ट. आणि शेतकऱ्यांची एक टेंडन्सी आहे, त्या गावामध्ये जर त्याचा ऊस चांगला असेल, त्याचा पीक चांगला असेल आणि गावातल्या चावडीवरनं जर तो चालत असेल ना, तर लोक जर त्याला म्हटली ना काय 1 नंबर पीक आहे तुझं, त्याला असं वाटतं उत्पादन नाही मिळेल तर चालेल, पण हे पुरस्कार जबरदस्त बघा. शेतकऱ्याचा शेती करतो कृषी सेवा केंद्रवाला, त्याला त्यातलं काही येत नाही, त्याला माहित पण नाही. त्याला एवढंच माहिती आहे की साला मी कष्ट करतो,
ओके, आणि त्याला कुठलं पीक घ्यायचंय, कसं पीक घ्यायचंय, बाकीचं आंतरपीक कसं घ्यायचंय, पिकाचा फेर पालट कसा करायचा, हे जे शास्त्र आहे हे शास्त्र त्याला माहिती नाही. आणि अशा कंडिशनला आपण आपला एखादा डिस्ट्रीब्युटर जर त्याच्या बांधावर जाऊन त्याला सांगतो की आमच्याकडे सेंद्रिय शेतीचे प्रॉडक्ट आहेत, सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याच्या डोक्यामध्ये एकच माहिती आहे, सेंद्रिय शेती म्हणजे फक्त गाईच्या शेणावर केलेली जी शेती असते ना ती सेंद्रिय शेती, किंवा म्हशीच्या शेणावर केलेली शेती असते ती सेंद्रिय शेती. आणि शेणखतावर त्याचं पीक येत नाही, त्याला रिझल्ट येत नाही, उत्पादन येत नाही. तो म्हणतो की सेंद्रिय शेती चांगली आहे पण उत्पादन येत नाही, कारण आमच्या शेतीला सवय लागली आहे, रासायनिक खतं टाकल्याशिवाय आमची पिकच चांगली येत नाहीत. ही जी मेंटॅलिटी आहे ही मेंटॅलिटी तुम्हाला जाऊन ब्रेक करायची आहे. ब्रेक कशी करायची आहे? आपल्याकडे असलेले जे प्रॉडक्ट आहेत ना हे सेंद्रिय प्रॉडक्ट तर आहेतच, त्याच्याबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट आणखीन काय आहे की जे एक रासायनिक सारखी जी ग्रोथ पाहिजे ना ही ग्रोथ पण तुम्हाला प्रॉपर पद्धतीने येते. हे मला नाही वाटत बाहेर कुठे आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी प्रत्येक 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरनं ते सांगत असतात की आपल्याला काय करायचंय, विषमुक्त शेती करायची आहे. बरोबर, आपला शेतकरी काय झाला पाहिजे, सुखी झाला पाहिजे. रिझन काय आहे, आपल्या भारतातलं एक राज्य आहे सिक्कीम, ते 100% ऑर्गॅनिक आहे. तिथल्या बॉर्डरवरनं तुम्ही फक्त 1 किलो युरिया आत नेऊन दाखवा, 302 कलमांतर्गत तुम्हाला अटक होते. त्याचं रिझन काय माहितीये तुम्हाला? गेल्या 10 वर्षाचा सर्वे तिथं असा सांगतो की तिथल्या लोकांचं आयुर्मान 10 वर्षांनी वाढलंय, 10 वर्षांनी वाढलं. ओके, आज जे आपण आणतो ना भाजीपाला बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी, कारण आपल्याला सुद्धा हायजीनिक खायची सवय लागली, चकचकीत दिसलं पाहिजे. वांग पण कसं दिसलं पाहिजे, चकचकीत. किडकं वांग लगेच काढून टाकतो, आहे ना, बरोबर ना. आज जर हा बारकाईने तुम्ही विचार केला ना तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही समजून घेतल्या प्रॉपर पद्धतीनं तर तुम्ही इथं काम करू शकता. मी ज्यावेळेस ह्या सेक्टरमध्ये काम करायला सुरुवात केली ते मला सुद्धा या ॲग्रो फील्डबद्दल काही माहिती नव्हतं, आपल्या प्रॉडक्टबद्दल काय माहिती नव्हतं. माझा सब्जेक्ट होता BSc ला जो होता माझा सब्जेक्ट हा BSc मायक्रोबायोलॉजी होता. आणि बायो फर्टिलायझर जे लोक सगळे ओरडतात, ह्या बायो फर्टिलायझरमध्ये आहेत काय तर अष्टप्रधान मंडळ आहे, 8 प्रकारचे बॅक्टेरिया आहेत. आपल्याकडे त्या किटमध्ये असलेली एक छोटीशी बॉटल आहे, त्या छोट्याशा बॉटलमध्ये असलेले ॲसिटोबॅक्टर जे नायट्रोजन फिक्सेशन करणारे बॅक्टेरिया आहेत, हे बॅक्टेरिया फक्त आणि फक्त 250 ग्रॅम किंवा ml मध्ये आपल्याला दिलंय मदर कल्चरमध्ये. तुम्हाला माहिती आहे ते काय करतं? 4 पोती युरिया टाकून जेवढं तुमच्या जमिनीला आणि त्या पिकाला नत्र मिळत नाही तेवढं काम फक्त ती 250 ml ची बाटली करते. सॉइल केअर जर तुम्ही बघायला गेला तर आज मार्केटमध्ये जर तुम्ही गेला तर ह्युमिक बेस, सर मला असं वाटतं की लोकल कंपन्यांचं ह्युमिक बेस एक 400-500 रुपयाला मिळतं पर एकर, आणि स्टँडर्ड कंपन्यांचं जर तुम्ही घ्यायला गेला तर 1200, 1300, 1500, 1600 पर्यंत जातं. बरोबर. त्यानंतर रूट डेव्हलपमेंट जे आपल्याकडे जे प्रॉडक्ट नव्हते ना सॉइल केअर, त्या सॉइल केअरच्या प्रॉडक्टनी तिप्पट आपली रूट डेव्हलपमेंट होते, तिप्पट. आणि गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला, ज्या दिवशी तुम्ही पाण्यामधनं आपलं सॉइल केअर द्याल त्यावेळेस 8व्या ते 9व्या दिवशी तुम्हाला व्हाईट रूट एनलार्जमेंट झालेलं दिसेल. माती उकळून बघा. त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट येतो की शत्रू बुरशी जी असते ना ही शत्रू बुरशी मारली जाते, म्हणजे मूळ कूज व्हायची थांबून जाते. बुरशी 2 प्रकारची आहे, 3.5 फुटावरनं सुद्धा तुम्हाला पाणी आणून देणारी बुरशी आहे. आपण काय करतो, बुरशीनाशक मारतून सगळीच बॉम्ब करून टाकतो. म्हणजे घरात उंदरं झाली की आपण घरावर बॉम्ब टाकतो. ओके, त्याला म्हणायचं रासायनिक शेती. ओके, आणि सेंद्रिय शेती काय करते, नैसर्गिक आवासाला कुठं सुद्धा धक्का न लावता प्रॉपर पद्धतीनं ज्या गोष्टी जमिनीतून मिळतात त्या मुळाकडे देण्याचं काम जे करतं ते मीडिया, त्या मीडियाला म्हणतात बायो फर्टिलायझर. त्यानंतर मुद्दा येतो जमिनीचा pH मेंटेन होणं. आपल्याला ऍसिडिटी झाली तर आपण जेवत नाही, बरोबर ना. आज जर जमिनीमध्ये बघायला गेलं तर 1972 सालापासून आपण फक्त रासायनिक खतच वापरलेत. जर तुम्ही पाणी वगैरे जर पाजलं ना तर शेतीमध्ये असं पांढरं उडलेलं असतं, ते काय आहे, ते न वापरलेलं खत आहे. बरोबर, कारण त्याला एवढंच माहिती आहे गेल्या वर्षी 4 पोत्यानं रिझल्ट आलाय, आता 8 पोती तो टाकतो.
म्हणजे चढावड चाललेली आहे, बरोबर. मग ह्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये आज जर तुम्ही बारकाईने विचार केला तर पीएच मेंटेन होणं खूप गरजेची गोष्ट आहे. ते सुद्धा आपलं काम कोण करतं? सॉइल केअर करतं. त्यानंतर आणखीन एक सगळ्यात महत्वाची ती गोष्ट करतं, वॉटर बॅलन्स. जास्त पाणी झालं तर ते प्रॉपर पद्धतीनं ते काय करतं? वॉटर बॅलन्स करतं. ओके. आणि कमी पाणी असेल तर ते प्रॉपर पद्धतीनं वर पिकाला देतं. हे सगळे प्रॉडक्ट सेपरेटली बाहेर मार्केटमध्ये मिळतात. एक लोकल कंपनीचं सोडून द्या, हायर कंपनीचं सोडून द्या, एक मिडल क्लास लेवलची जर तुम्ही एक त्याचं कॅल्क्युलेशन केलं ना तर सॉइल केअर मधले असलेले जे काय कंटेंट आहेत, हे कंटेंट बाहेर मार्केटमधनं जर तुम्ही विकत घ्यायचे म्हणले तर प्रति एकर 5 ते 6 हजार रुपये खर्च येतो. सोनवणे सर, खरं का खोटं? आहे ना, बरोबर ना? आणि सॉइल केअर आपल्याकडे केवढ्याला आहे हो? केवढ्याला आहे? एकदा सॉइल केअर 1 किलो एका एकरला जर तुम्ही वापरलं तर ते 45 ते 50 दिवस पर्यंत काम करतं. खूप आहेत, सगळ्या काय गोष्टी आहेत. मी फक्त एक झलक दाखवली कारण वेळेची खूप कमी आहे. मित्रांनो, इंटरेस्ट जर घेतला तर मला असं वाटतं आता कोरोनाच्या कंडिशनमध्ये सगळं जग थांबलं होतं, पण एक इंडस्ट्री चालू होती. त्या इंडस्ट्रीचं नाव आहे ॲग्रिकल्चर इंडस्ट्री. आणि मला असं वाटतं की आपण सगळेजण सेंद्रिय शेतीची कास धरूयात आणि भारताच्या विकासाला आणि भारतात राहणाऱ्या लोकांच्या आरोग्याला एक चांगल्या पद्धतीनं वळण देण्याचं, किंवा हे जे सगळे प्रॉडक्ट्स आहेत, हे सगळे डॉक्टर आहेत, मेडिकल फील्ड आहेत, खोकला आल्यानंतर सुद्धा 1.5 लाख त्यांनी खिशातनं काढलेत आपल्या, आहे ना, बरोबर ना? हा, तर ह्या सगळ्यांचा ताण कमी करूया आपण आणि आपण एक सुदृढ बनूया. ओके, विश्वास.